नमस्कार मित्रांनो, नशीबवान या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। अर्जुन रुद्राला कॉल करतो पण तो कॉल का उचलेला म्हणून तो त्याच्या घरच्या नंबरवर कॉल लावतो। तर तिकडून नागेश्वर उचलतो। त्यावेळेस अर्जुन असं बोलतो की गिरिजाला तुम्ही ओळखता का? माझी बायको तुळजापूरमध्ये अडकली आहे, तिला काही मदत होईल का यासाठी मी कॉल करत होतो। रुद्रप्रताप म्हणून नसला म्हणून काय झालं, आम्ही मदत करू असं नागेश्वर बोलतो। इकडे श्रीमंत सगन मावशीला बोलतो की गिरिजाला तू एवढं सांभाळलं आणि ऐन वेळेस तू तिच्या संग असं का करत आहेस? ती दुःखात असताना तू तिला साथ का देत नाहीस? रुद्र आणि गिरिजा चांगले माणसं आहेत असं श्रीमंत बोलतो। त्यावेळेस सगुणा चांगलीच ओरडते। सगन मावशी आणि श्रीमंत चालत असतात। त्याच वेळेस सुभानराव आणि महिपत त्यांना बघतात। महिपतला सुभानराव बोलतो की याच बाईचा तुम्हाला आवाज बंद करायला सांगितला होता। महिपत लगेचच बंदूक रोखतो आणि सुभानराव त्याला अडवतो। अहो 4 चौघात नाही, 13% ही माझ्या हातातून मरणार असं महिपत बोलतो। ज्या नागेश्वरच्या घरी जायला निघालेले असते, नागेश्वर आतुरतेने तिची वाट बघत असतो। त्यावेळेस उर्वशी टोमणं मारते की आता ढोलताशा आणण्याचीच वाट बघत आहोत, तो पण मागवायचा का? 12 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहे, कुठे आहे तुमची नशीबवान बाई असं उर्वशी बोलते। मी असा कुणाही वर डाव लावत नसतो, जे जिंकणार ना त्याच्यावरच डाव लावतो असं नागेश्वर बोलतो। ती तुमचा मान ठेवू शकणार नाही, तिने माझ्यावरही पैसे उधळले, रुद्राचा चेक फाडला, तुम्हाला कित्येक वेळेस दिशाभूल केली, ती काय शब्द पाळणार? ती येणारच असं नागेश्वर बोलतो आणि तेवढ्यातच लाईट जाते। त्यावेळेस उर्वशी टोमणं मारते, बघा ती येणार आणि लाईट गेली, आयुष्यामध्ये अंधारच घेऊन येणार। इतक्यात गिरिजा त्या ठिकाणी येते। रुद्रा मोबाईल सापडत असतो। त्याच वेळेस त्या ठिकाणी तो व्यक्ती येतो आणि म्हणतो, काय शोधता साहेब? त्यावेळेस माझा मोबाईल शोधतो इथंच ठेवला होता असं रुद्रा बोलतो। सापडेल, नक्की सापडेल असं तो बोलतो। मी तुळजापूरचाच आहे असं तो सांगतो। त्यावेळेस तुम्ही इथं कसे काय असं म्हटल्यानंतर रुद्रा बोलतो की माझे काका प्रभास यांना बरं वाटावं म्हणून मी इथं आलो आहे। ठीक आहे, तुम्ही तुमची पूजा करा, सापडेल तुमचा मोबाईल असं तो व्यक्ती बोलतो। बोल पुरी, तुझं उत्तर काय असं तो गिरिजाला विचारतो। त्यावेळेस वासंती आणि उर्वशी तिच्या उत्तराची वाट बघत असतात। रुद्रा पूजा करत असतो। त्याच वेळेस तो व्यक्ती पाठीमागे येतो। या नागेश्वरचा मुलगा एवढा बिनविषारी कसं काय? त्याच्या बापाविषयी त्याला काय माहित नाही, तो आलाय माझ्याकडे पण इथून जाणार नाही याची मी खबरदारी घेईलच असं तो मनोमनी बोलतो। मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे साहेब असं गिरिजा बोलते आणि लग्नाला होकार देते। निर्णय ऐकल्यानंतर वासंतीला खूपच आनंद होतो, मात्र उर्वशीचा चांगलाच चेहरा पडतो। तुमच्या घरची सून व्हायला तयार आहे असं म्हटल्यानंतर लगेचच लाईट येतात। बघा दिदी, पडला ना प्रकाश असं नागेश्वर बोलतो। नागेश्वर पुन्हा हात जोडून आभार मानतो की तू आमचा प्रस्ताव स्वीकारलास, धन्यवाद। पुढे थांबायचं नाही आहे। सुभानरावला तो आवाज देतो, नाले का ते मंडळी असं बोलतो। त्याला मात्र घबराट सुटलेली असती। आता काय करायचंय, अजून काही नवीन असं ती विचार करू लागते। पुढे काय होईल हे उद्या एपिसोडमध्ये बघूयात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।